आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी सर. सर, सध्या जे एक राजकारणातलं वातावरण तापलेलं आहे ते शिरूर मतदारसंघातले खासदार जे आहेत कोल्हे साहेबांनी त्यांचं शपथपत्र तुमच्याजवळ होतं. मग हे अशी शेवटची किंवा टोकाची भूमिका का की चॅलेंज देण्यापर्यंत हे संपूर्ण प्रकरण आलं? पहिल्यांदा तर अजित पवार गट नाहीच आहे. अजितदादा हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तुमचा संभ्रम पत्रकारांचा दूर करा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते सर्व आहेत आणि दिलीप वळसे पाटील साहेब आणि अजितदादांच्या आशीर्वादाने शिरूर लोकसभा, जिथे शिवाजीराव आढळराव पाटलांचं 2 टर्मचं नेतृत्व होतं, त्या ठिकाणी त्यांना तिकीट देणं, छत्रपती संभाजी महाराजांची ती भूमिका वठवतात म्हणून त्याचं एक वेगळं आकर्षण असतं आणि तिथे सर्व पद्धतीचं पाठबळ देऊन त्यांना निवडून आणणं, ही सगळी प्रक्रिया अजितदादांनी पार पाडलेली आहे. त्याच्यामुळेच अजितदादांच्याकडे त्यांचं शपथपत्र आहे. ते शपथपत्र मी स्वतः वाचलं. ते शपथपत्र फक्त यांचंच नाही, रोहित पवार नावाचे जे आमदार आहेत त्यांचंही आहे, जितेंद्र आव्हाड जे बोलतात अजितदादांविरुद्ध त्यांचंही आहे. आता ते किती म्हणत असतील पण यांनीच पहिले शपथपत्र दिले. भाजपसोबत जाण्याची पहिली भूमिका ही रोहित पवारांची होती. मी तर खुलं चॅलेंज देतो, त्यांनी समोरासमोर बसून चर्चा करावी. मग आता जर शपथपत्र त्यांचं असेल तर माझं असं म्हणणं आहे की बाबा ठीक आहे, शिवस्वराज्य यात्रेमध्ये मी आणि खासदार कोल्हे साहेब आम्ही दोघेही सोबत फिरलो. त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अजितदादांना विश्वासात घेतल्याशिवाय त्यांचा विजय इतका सोपा नाही. अजितदादांमुळं ते निवडून आले. त्यांनी स्वतः कबूल केलं की पाठीवर शाबासकीची थाप तिथे दिली गेली. आता जे वातावरण तापवलं जाते ते नेमकं कोणाकडून तापवलं जाते हे पत्रकार म्हणून तुम्ही तपासलं पाहिजे. आमच्याकडून तर वातावरण तापवलं जात नाही. एवढी थंडी असताना तापमान आम्ही तापवतच नाही. तापलं तर मग पूर्णच तापेल.